वरून हलकेसे कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट चिकन सीख कबाब. नाव ऐकून वाटेल की काहीतरी भरपूर साहित्य लागणार आहे, पण असं नाही बरं का. अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारे चिकन सीख कबाब आणि करायला एकदम सोपे आहेत. तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतले ना तरीसुद्धा परफेक्ट करता येतील एवढी साधी सिंपल रेसिपी आहे. शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय चिकन सीख कबाब. आणि जे व्हेज खातात, जे फक्त व्हेज व्हिडिओज बघण्यासाठी येतात त्यांना मला सॉरी म्हणायचं आहे, कारण ते लोक म्हणतात की ताई आम्ही किती वाट बघत होतो आणि तू नेमकी नॉनव्हेज रेसिपी टाकली. पण कधी कधी जे नॉनव्हेज खातात त्यांच्या रिक्वेस्टसुद्धा पूर्ण करायच्या असतात, म्हणून पण आय एम सो सॉरी. तर आज आपण चिकन सीख कबाब करणार आहोत. करायला खूप सोपे आहेत, इतके सोपे आहेत ना की तुम्ही बघितल्यावर म्हणाल की अरे इतकं सोपं होतं का. आपण तर सहज घरी करू शकतो. आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर चिकन सीख कबाब करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. तर आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चिकन किमा किंवा तुम्ही मटण किमा घेऊ शकता. त्याचबरोबर लागेल 1 शिमला मिरची, 1 मोठा कांदा, 1 ते 2 इंच आलं, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून लिंबाचा रस. सोबतच लागेल 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा मिरपूड, 1 चमचा किंवा त्यापेक्षा कमी रेड चिली फ्लेक्स, थोडेसे ब्रेड क्रम्स लागतील आणि लागणार आहे बटर. तर पहिल्यांदा आपण चॉपरमध्ये घेऊयात शिमला मिरची, कांदा, लसूण, आलं आणि हिरवी मिरची. आता याला चॉप करूया. तर याला आपण असं चॉप करून घेतलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल, पण सुरीने कापू नका. सुरीने कापल्यानंतर ते खूप मोठं राहतं. त्यामुळे आपल्याला एकतर मिक्सरला फिरवायचं पल्स मोडवर किंवा असं जाडं भरडं चॉपरमधनं चॉप करून घ्यायचं. आता हा चिकन किमा मी स्वच्छ धुवून चांगला निथळून घेतला आहे. किम्यामध्ये खूप पाणी असता कामा नये. आता हे चॉप केलेलं कांदा शिमला मिरचीचं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं. जर कांद्याला खूप पाणी सुटलं असेल तर ते पिळून काढा आणि मग वापरा. जर खूप पाणी वापरलं तर आपलं मिश्रण ओलं होईल आणि त्याचे कबाब तयारच होणार नाही. इथं हे खूप ओलं नाही म्हणून मी असं वापरते. आता यामध्ये घालू मसाले, जिरेपूड, गरम मसाला, रेड चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पूड. याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालू थोडासा लिंबाचा रस. याला मिक्स करायचं आहे. लिंबू रस पण खूप घालू नका, नाहीतर मग हे खूप पातळ होऊ शकतं. आता यामध्ये जसं लागेल तसे ब्रेड क्रम्स घालायचे. एक 3 ते 4 टेबलस्पून ब्रेड क्रम्स यामध्ये मी घालते आणि याला मिक्स करूया. तर हे बघा, याला आपण मिक्स करून घेतलं आहे, पण मीठ कोण घालणार? मीठ विसरलं आहे. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला मिक्स करूया. तर हे बघा, ब्रेड क्रम्स घालून मीठ घालून याला मिसळलं. आता ब्रेड क्रम्स कुठवर घालायचे म्हणजे किती घालायचे हे आपण अंदाजाने ठरवतो. हे बघा, याचा असा गोळा होतोय, अजिबात असं पाणी पाणी असं दाबल्यावर लागत नाही. याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण सीख कबाब करतोय ते असे रोल लांबट करून एका स्टिकला लावलेले असतात. तर इथं माझ्याकडे या अशा स्टिक्स आहेत लाकडाच्या, त्या मी वापरते आहे. या स्टिक्स तुम्हाला आपल्या मार्केटमध्ये सहज मिळतील. आईस्क्रीम स्टिक्स म्हणायचं. फक्त या थोड्याशा मोठ्या आहेत. तर तुम्हाला लहान मोठं जसं हवं तसं मिश्रण लावून घ्या. काही जण असं लॉलीपॉपसारखं सुद्धा करतात. हे छान कोट होतं आहे. हे जर पाणी पाणी सुटलं तर कोट होणार नाही. तर आपण याला तयार करून घेतलं आहे. अगदी एवढे नखरे नको आहेत. तर सरळ काय करायचं सांगते. हातावर याला असं गोल करायचं आणि याच्या टिक्की करून घ्यायच्या. असे कबाब केले तरी पण चालतील. गरज नाही आहे की अशा स्टिक्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. पण आता आपण व्हिडिओ करतोय, थोडंसं छान दिसावं म्हणून आपण स्टिक्स वापरतोय. चला, सगळ्या स्टिक्स मी अशाच करून घेते. तर इथं मी 3 कबाब करून घेतलेले आहेत. उरलेले जे मिश्रण आहे त्याच्यात अजून 4 होतील, म्हणजे एकूण 7 कबाब तयार होतील. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. इथं माझ्याकडे हा ग्रिल पॅन आहे म्हणून मी तो वापरते. तुम्ही साधा वापरला तरी चालेल. आता यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून तेल.
आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे. यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल घातलं, त्याचबरोबर थोडंसं बटर घालायचं. 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून बटर. आता पॅन व्यवस्थित गरम होऊन द्यायचा, नाहीतर हे खाली चिकटू शकतं. आणि यावर हे कबाब ठेवायचे. आता गॅस करायचा आहे कमी आणि एका बाजूने याला साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी शेकून घेऊ. एका बाजूने फ्राय केलं, उलटून घेऊया. वा, किती छान झालं ना. आता दुसरी बाजू पण अशीच मंद आचेवर शेकून घेऊ. त्यानंतर काय करायचं, त्याचं थोडं या बाजूने शेकून घ्यायचं आणि या बाजूने शेकायचं. असं चारही बाजूने 2-2 मिनिटं मंद आचेवर शेकून घेऊ. तर कबाब शेकून झालेले आहेत आणि मला ना जवळपास 10 ते 12 मिनिट लागले हे 2 कबाब शेकण्यासाठी. कारण मंद आचेवर याला वेळ लागतो, कारण आतमधनं पण शिजले पाहिजेत की नाही. तर हे छान शिजलेले आहेत, काढून घेऊयात. बघा किती मस्त ग्रिल मार्क्स आलेत. फक्त एक लक्षात घ्या, सगळीकडून आपल्याला हे कबाब मंद आचेवर सगळ्या बाजूने शेकून घ्यावे लागतात. आता उरलेले कबाब आपण असेच शेकूयात. तर अशा प्रकारे आज आपण इथं चिकन सीख कबाब कसे करायचे ते बघितलं. चिकन खिमा किंवा मटण खिमा घेतला तर तुम्ही मटण सीख कबाब करू शकता. आता हे आपण स्टिकला लावून केले, थोडंसं छान असं दिसतं. ॲक्च्युअलमध्ये असेच असतात म्हणून. पण तुम्हाला इतका वेळ नाही आहे किंवा इतकं काही करत बसायचं नाही, पण चव चाखायची आहे, तर साध्या टिक्की करून सुद्धा तुम्ही याला फ्राय करू शकता. तर इथं मी बटरचा वापर केला. तुम्ही संपूर्णपणे तेलाचा वापर केला तरीही चालेल. फक्त लक्षात घ्या, खूप जाड थर लावू नका. पातळ थरच लावायचा, साधारण 1 ते 1.5 सेंटीमीटर जाडीचा. म्हणजे ते चिकन आतपर्यंत शिजलं जातं, कच्चं राहत नाही. शिवाय वरून असं छान खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे खूप मस्त लागतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा. हिरव्या चटणीसोबत एक नंबर लागते. काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.